लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत रानाल में माननीय श्री प्रभारी सरपंच प्रताप दादा पाटिल साहब के नेतृत्व में जन केसरी परीक्षा मार्गदर्शन करियर मार्गदर्शन शिविर का आयोजन हुआ था, जहां पे MPSC, PSI, ASO जैसे विभिन्न नौकरियों के लिए मार्गदर्शन का आयोजन किया गया था। हम आपको बता दें कि ये भिवंडी में पहली बार हो रहा है कि जो बच्चे हैं सिर्फ 10वीं और इंटर करने के बाद स्कूल छोड़ देते हैं, और महाराष्ट्र में अक्सर ये मांग किया जाता है कि स्थानीय लोगों को जो है सरकारी नौकरी में स्थान दिया जाए। लेकिन जब बच्चे 10वीं और 12वीं फेल या पास होकर के छोड़ देते हैं तो उन्हें सरकारी नौकरी में जगह कैसे मिलेगा, क्योंकि इसके बाद से भी बहुत सारी पढ़ाई होती है जिसे तैयारी किया जाता है अलग अलग नौकरी के लिए। तो इन सब चीज़ों के लिए माननीय श्री प्रताप दादा पाटिल साहब के नेतृत्व में, राजेंद्र भोईर साहब के नेतृत्व में ये कदम उठाया गया था कि स्थानीय बच्चे जो हैं वो सरकारी नौकरी में आगे आ सकें। तो इसके लिए कई शिक्षक वहाँ पे मौजूद थे, जो उन्होंने सबको, जो बच्चे यहाँ बैठे हैं, मार्गदर्शन किया ताकि वो आगे अपना सरकारी नौकरी चुन सकें। तो वहीं पे हम बता दें कि आए हुए सभी मान्यवरों का जो है स्वागत सम्मान भी किया गया। हम आपको बता दें कि विशेष तौर पर कोपर के सरपंच माननीय श्री हेमंत खरत साहब, माननीय श्री राजेंद्र भोईर साहब, माननीय श्री प्रताप पाटिल साहब और भी बहुत सारे मान्यवर वहाँ उपस्थित थे, जिसका स्वागत सम्मान हो रहा है, आप देख सकते हैं। तो चलिए हम दिखा रहे हैं और आपको डायरेक्ट हम सुनवा रहे हैं कि जो टीचर हैं वो किस तरह से बच्चों को गाइड कर रहे हैं, उन्हें क्या समझा रहे हैं, ताकि बच्चे जो है आगे चल करके सरकारी नौकरी के लिए भी तैयारियां कर सकें। मी ह्या गोष्टीवर बोलणार, जी काही सुरुवात आहे या स्पर्धा परीक्षा या आपल्या परिसरामध्ये, म्हणजे मला आवर्जून सांगावं, तालुका आहे भिवंडी ग्रामीण असो किंवा भिवंडी शहर, की एखादा कार्यक्रमाचा काहीतरी उद्देश असतो आणि तो जो उद्देश आहे त्यावर जी काही चर्चा केली त्या चर्चेवरच मी बोलणार आहे। कारण MPSC, UPSC किंवा स्पर्धा परीक्षा संदर्भात खास दिवाळी गिफ्ट आहे, याचा स्वीकार आपण करायचा। तर माझा प्रवास सांगते। मी सध्या आधी माझं शिक्षण सांगते। सध्या माझं शिक्षण आहे MCOM LLB, त्यासोबत मी टीचिंग प्रोफेशनमध्ये पण आहे आणि हे सर्व करता करता मी MPSCच्या काही ज्या एक्झाम्स आहेत त्या प्रिपेअर करते। सध्या मेन्सला अपियर आहे। मेन्स आत्ताच मागच्या महिन्यात 3 मेन्स मध्ये दिलेले आहेत, याच्या पुढेही 2 महिन्यामध्ये माझ्या पुढच्या एक्झाम्स लागलेल्या आहेत। हे करताना आता अभ्यास कसं करायचं, काय करायचं, काय अभ्यास करावा लागत असेल कोणी सांगू शकता? काय अभ्यास करावा लागत असेल? काहीच नवीन नाही करायचं। जे तुम्ही आता शिकताय, काय काय शिकताय, कोणते कोणते विषय शिकताय, कोणते कोणते सब्जेक्ट आहे तुम्हाला आता? हिस्ट्री, जिओग्राफी, मॅथ्स, सायन्स, पॉलिटिक्स, मराठी, इंग्लिश, हिंदी हेच विषय आहेत आणि एक आपण बोलतो रील्समध्ये म्हणजे न्यूज। हेच आता या एक्झाम देण्यासाठी, MPSC आणि UPSCची एक्झाम देण्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल? तर आधी तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं लागेल। इट मीन्स पास 45% मिळवा ते 99% मिळवा, पण पास व्हा। पास व्हायचंच आहे, 35% कशाला मिळवायचे? 75च्या ऑफर जायचं, शिक्षणाने पास करायचं, कळलं? हे झाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात तेव्हा करणार की आता करणार? कधी करणार अभ्यासाला सुरुवात? मेन जॉब होईल स्टडी आतापासूनच, कारण की पुढे जाऊन तेच करायचं। सो
मिळून या क्षेत्राची ओळख घेतली आणि सध्या मी इथपर्यंत पोहोचली. आजचा दिवस म्हणजे जो काही वार असेल, तारीख असेल, भिवंडीच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांनी लिहायला पाहिजे. कारण जनकेसरी संस्था ही अशी पहिलीच संस्था असेल किंवा रानाला एक पहिलंच गाव असेल किंवा प्रताप पाटील एक पहिलेच सरपंच असतील की ज्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम राबवला आहे. आणि बघा, जर आपल्या मनामध्ये एखादी काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर निसर्ग किंवा ज्या पण तुम्ही देवता मानता किंवा तुमच्या ग्रामदेवता मानता तर तुमच्या पाठीशी उभी राहतात. खरं तर भिवंडीतील पहिला कार्यक्रम ओवली गावामध्ये होणार होता. मी सरपंच साहेबांना आलो, मीटिंग झाली, त्यांनी फार आग्रह केला की त्यांना पुढची तारीख पहिला आपल्या गावात होती. नाही बरं, त्यांना पहिला तारीख दिलेली आहे, आता मागे हटता येणार नाही. मग मी ओवली गावात फोन केला, पण त्यांची तयारी झाली नव्हती. मग बघा इच्छाशक्तीचा काय फायदा झाला. राहणार एक पहिला गाव झालेलं आहे भिवंडी गावामध्ये आणि प्रताप पाटील एक पहिले सरपंच झालेले आहेत. अशा प्रकारचा कार्यक्रम राबवणार. तर बघा, एक गावचा सरपंच होण्यासाठी किती मेहनत आहे. विचार करा, तलाठी 4 ते 6 गाव ज्याच्या हाताखाली असतात, PSI ज्याच्या हाताखाली पूर्ण पोलीस स्टेशन असतो, तहसीलदार त्याच्या हाताखाली पूर्ण तालुका असतो, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी पोस्ट आहे त्याच्या हाताखाली पूर्ण जिल्हा असतो. आणि मग अशी मी बोलू की जिल्हाधिकारी आणि फक्त लोकांना IPSS माहिती आहे, परंतु तुम्हाला आठवण असेल तर तुमची ग्रामीण जिल्हा परिषदची शाळा असेल, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एखाद्या बाई किंवा सरकारी इन्स्पेक्शनला यायची बघा, तर MPSC मधून जिल्हा शिक्षण अधिकारी नावाची पण एक पोस्ट भरवली जाते. ते गाव ते पण खूप छान काम करतात. थँक्यू. सांगितलं की कुठलाही तुम्हाला डिप्लोमा डिग्री जर करायचं असेल तर बेसिक क्वालिफिकेशन जे आहे ना 12वी आणि ग्रॅज्युएशन हे तुम्ही पहिल्यांदा ध्येय 10वी, त्यानंतर 12वी, त्यानंतर ग्रॅज्युएशन, त्यानंतर आणखी काय पोस्ट ग्रॅज्युएशन असतील, सुपर स्पेशल भरपूर काही आहे. आपल्या इथे नवी मुंबईला पटणी रोड माहिती असेल सगळ्यांना, ऐरोलीला जवळपास 14 ते 15,000 कंपन्या आहेत. आणि बऱ्याच आम्ही तिथे जातो, कंपन्यांमध्ये मला लोक दिसतात साऊथ इंडियन, पंजाबची, पश्चिम बंगालची. स्थानिक लोक कुठे आहेत? मी आजूबाजूला बघत असतो, राजकारणी लोक बरेचसे कार्यक्रम राबवतात, तिथे स्टेटस ठेवण्यासाठी फोटो काढतात, त्यांचं स्वतःचं नाव व्हावं म्हणून बऱ्याचशा गोष्टी करत असतात. पण खऱ्या अर्थाने श्री प्रताप पाटील साहेबांनी एक ज्वलंत प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं एक काम केलेलं आहे, ते म्हणजे भविष्याचं काय. आज तुम्ही इथे विद्यार्थी आहेत, प्रत्येकाला स्वतःची काळजी आहे, तुमच्या पालकांना तुमची काळजी आहे की मुलं पुढे काय करणार. आणि हा जो कार्यक्रम आहे ह्या माध्यमातून तुमच्यापर्यंत स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसं मिळवायचं, मुळात स्पर्धा परीक्षा कसं, यासाठी आपल्याकडे जनकेसरी अकॅडमीचे श्री हर्षद पाटील सर त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केले त्यांचंही मी खूप खूप धन्यवाद देतो. आता उशीर झालेला आहे, सगळ्यांना घरी जायची घाई झालेली आहे, बोलायचं खूप होतं, मी अजून 10 मिनिटं घेतो तुमची. तर माझं क्षेत्र आहे कायदा. ऑलरेडी आपला जो आजचा विषय आहे स्पर्धा परीक्षा, याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली, सोनावणे सरांनी माहिती दिली, आमच्या हर्षदाताई यांनी देखील तुम्हाला खूप डीपमध्ये जाऊन सांगितलं की तयारी कशी करायची. मी थोडंसं जनरल बोलणार आहे, कारण की बऱ्याच लोकांना अजून स्पर्धा परीक्षा काय हे समजायचं आहे. आजचं लेक्चर एक इंट्रोडक्टरी लेक्चर होतं. माझ्या वडिलांनी मला दिलेला कानमंत्र म्हणजे शिक्षणाचं महत्त्व त्यांनी फार लहानपणीच माझ्या मनामध्ये टाकलं होतं आणि सांगितलं होतं की शिकशील तर टिकशील. जो आपल्याकडे कानमंत्र आहे, शिकेल तो टिकेल, आता तो बदलण्याची वेळ अशी आहे, शिकेल तरच टिकेल. शिक्षणाशिवाय तुमचं काहीच होऊ शकत नाही. सरांनी सांगितलं आपल्याकडे गोडाऊनला कामाला लागतात लोक. तुम्हाला विविध माध्यमातून माहिती असेल की श्रीमंत कोणता अंबानी आहेत आणि इतर लोक आहेत, त्यांना कोणी सलाम करतो का? पण एखादा अधिकारी आला, शासकीय अधिकारी आला
तर त्याला तुम्ही नक्कीच सलाम करता. तुम्ही त्याला सलाम न करता त्याच्या पोस्टला करता, त्यांनी घेतलेल्या शिक्षणाला करता. अर्थात मी आज इथे तुमच्या पुढे उभा आहे कदाचित माझ्या शिक्षणामुळे. मी नसतो शिकलो तर आज मी इथे उभा नसतो. तर हा जो शिक्षणाने मिळणारा मान आहे हा तुमच्याकडून कोणीही घेऊ शकत नाही. असं म्हणतात शिक्षणाची जी कमाई आहे ती तुमची कायमची कमाई होऊन जाते. आपल्याकडे चुकीचा समज झालेला आहे की पैसे कमवले म्हणजेच प्रगती झाली, असं नाही. शिक्षणाने जी प्रगती होते ती कायमची टिकून राहते. आता थोडीशी कायद्याबद्दल माहिती सांगतो. जसं सरांनी त्यांच्या लेक्चरमध्ये सांगितलं की स्पर्धा परीक्षांसाठी काय महत्वाचं आहे तर जनरल नॉलेज. तुमचा 5वी 6वी पासूनचा पुढचा अभ्यास तुमच्या सगळ्या धन्यवाद.